श्री नवनाथ चरित्र अध्याय 3 मच्छिंद्रनाथांचे तीर्थाटन। काही दिवसांतच मच्छिंद्रनाथ फिरत फिरत बांगलादेशात आले व तेथे समुद्राकाठी असलेल्या चंद्रगिरी या गावी येऊन भिक्षेस्तव त्या गावात फिरत होते। तेथे सर्वोपदयाळ नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरी ते आले। तो ब्राह्मण स्नानसंध्या आचारनेम सर्व पाळत असून नेहमी यज्ञयाग करीत असे। त्याच्या बायकोचे नाव सरस्वती असून ती रूपवान गुणवान अशी सुशील सद्गुणी पतिव्रता होती, परंतु दुर्दैवाने तिला संतान नव्हते। त्या दुःखाने तिचे घरात कशातही मन रमत नव्हते। त्या उभयतांनी मूल होण्यासाठी अनेक उपाय केले। जसे दिव्याशिवाय देवघराला शोभा नाही, तसे त्यांच्या घरात व जीवनात निराशामय अंधार पसरलेला होता। अशा स्थितीत ती दोघे जीवन कंठीत होती। एके दिवशी अचानक मच्छिंद्रनाथ त्यांच्या घरी भिक्षा मागावयास अलख निरंजन म्हणत दारापुढे उभी राहिले। त्या नाथाला पाहताच ती पतिव्रता त्याच्या पायावर डोके ठेवून रडू लागली। तिने लगेच घरातून आसन आणून त्या नाथांना बसण्यास विनविले, त्यांना पाणी आणून दिले व स्वतः त्यांच्याजवळ बसून रडू लागले। नाथांना म्हणाली, महाराजा, तुम्ही सर्व काही जाणता, तुम्हाला सर्व विद्या प्राप्त आहेत, तरी माझे हे दुःख जाणून आपण मला उपाय सांगावा। त्यावर नाथ शांत बसलेले पाहून तिने त्यांना भिक्षांनाचे ताट आणून पुढे ठेवले, परंतु तिला आपले दुःख आवरता आले नाही। तिच्या नेत्रांतून अश्रुधारा वाहत होत्या। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे माते, तुझ्या मनात कसले दुःख सलत आहे ते मला सांग। तेव्हा ती ब्राह्मण कांता म्हणाली, आम्हाला संतती नाही, त्या दुःखाने आम्ही वाकुळ झालो आहोत। हा शोक वडवानलासारखा आम्हाला जाळत आहे। तिच्या ह्या करुणामय शब्दांनी नाथांचे चित्त दयेने भरून आले। त्यांनी आदित्य नामाचा मंत्र म्हणून झोळीतील ते भस्म तिच्या हाती दिले। भस्म देऊन मच्छिंद्रांनी तिला सांगितले, हे माते, हे भस्म नसून जिवंत आत्मा ह्यात आहे। हे तू रात्री झोपताना सेवन करावे। तुझी सर्व कामना पूर्ण होऊन तुला पुत्रप्राप्ती होईल। या भस्माने तुझ्या पोटी जन्म घेणारे बाळ महान योगी म्हणून जगात राहील। त्याला मी अनुग्रह देऊन महान श्रेष्ठ करीन। तरी मनात कसलाही किंतु न आणता तू हे भस्म रात्री सेवन कर, असे म्हणून नाथ तेथून जाऊ लागले। तेव्हा तिने विचारले, तुम्ही केव्हा परत येणार आणि माझ्या बाळाला अनुग्रह देणार ते सांगावे। तेव्हा नाथ म्हणाले, 12 वर्षांनी मी परत येथे येईन। असे म्हणून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेले। ती ब्राह्मण कांता मनातून फार आनंदित झाली व तिने भस्म पदरात बांधून ठेवले। त्या दिवशी दुपारी तिच्या शेजारील मैत्रिणी तिच्याकडे येऊन बसल्या। तेथे आणखीही दोघी होत्या। तेव्हा त्या सर्वजणी सकाळी आलेल्या त्या गोसाव्याबद्दल तिला विचारू लागल्या। सरस्वतीने घडलेली सर्व हकीकत त्या शेजारणींना सांगितली। त्याने दिलेले ते भस्म व त्याची कथा ऐकून त्या सर्वजणी तिला म्हणाल्या, अगं, अशा भस्माने कुणाला मूलबाळ होत नसते। असे जगात अनेक ठक लोक आहेत। ते नाना प्रकारच्या विद्येत प्रवीण असून ते लोकांना फसवून जातात। तुला हा भ्रम झालेला आहे। तू हे विष पदरात पाडून घेतलेस। त्या भस्मात काही कपट असेल तर काय होईल याचा विचार कर। असे ऐकताच ती कांता घाबरून गेली व त्याच दिवशी संध्याकाळ होताच तिथे भस्म घेऊन गोठ्यात आली। तेथील गायीच्या गोठ्यात ते भस्म तिने उकिरड्यावर फेकून दिले। तिला कुठे माहीत होते की प्रत्यक्ष हरिनारायणाचा आत्मा त्या भस्मात संचार करीत होता। अशा प्रकारे दुर्दैवाची घटना तिच्याकडून घडली होती। ती दुःखी मनाने घरात येऊन बसली। संध्याकाळी तिचा पती दयाळ ब्राह्मण घरी आला तेव्हा तिने त्याला ती सर्व कथा निवेदन केली। त्या सरस्वतीने नवऱ्याला ही कथा सांगितली तेव्हा तो सुद्धा संभ्रमात पडला। क्षणभर त्याला वाटले की सुदैवाने हिरा हाती सापडला, परंतु अज्ञानाने ती गारगोटी समजून माझ्या कांतेने फेकून तर दिला नाही ना। हातात अमृताचा घट आला असता तिने तो विष समजून दुर्दैवाने टाकून दिला असेल का? असे अनेक प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊन तोही गोंधळला होता। कारण आयुष्यात मिळालेली सुवर्णसंधी सोडून हतबल झालेल्यांच्या अनेक कथा त्याला आठवू लागल्या। त्याला काही सुचतच नव्हते। तो अलख निरंजन म्हणणारा साधू कोण असावा, त्याचा शोध घ्यावा का, असे त्या ब्राह्मणाच्या मनात आले। इकडे श्री मच्छिंद्रनाथ त्या घराचा निरोप घेऊन पूर्वेकडील जगन्नाथाचे दर्शनास घेण्यास गेले। तेथून किनाऱ्याने रामेश्वर दर्शनास दक्षिणेस आले। सेतुबंधात स्नान करून बाहेर आले तर समोरच हनुमान बसलेला त्यांना दिसला। तेवढ्यात आकाशातून मेघ वर्षाव करू लागल्यामुळे तो भिजू लागला। तेथील दगडमाती उसपून हनुमान गुहा निर्माण करू लागला, जेणेकरून पावसापासून त्याचे रक्षण होईल। तेव्हा त्याला पाहून नाथ म्हणाले, अरे मूर्खा,
आता तू शरीररक्षण करण्यास घर करू पाहत आहेस. आता ह्या मुसळधार पावसात तुला ह्या समुद्रावर हे घर कसे करता येईल? हे बोल ऐकून त्या हनुमंताने विचारले, अरे तू चाणाक्ष यती कोण आहेस? मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात. तेव्हा हनुमान त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. अहो, जगात कोणी नाथ नावाचा महाप्रतापी अवतार नुकताच झाला आहे असे मला समजले. तरी आपला प्रताप मला पाहावयाचा आहे. माझ्या श्रीरामाला मी झाडावरून तो झोपलेला पाहिला होता. तेव्हा मी त्या वृक्षावरून अनेक मोठमोठाले दगड धोंडे उचलून त्याच्या अंगावर जेव्हा टाकले, तेव्हा श्रीरामाने ते सर्व त्याच्या बाणाने निवारण करून आपले श्रेष्ठत्व मला दाखविले. सकळ ब्रह्मांडाचे ओझे स्वतःच्या नखावर धारण करण्याची ताकद त्यांच्याजवळ होती. म्हणूनच मी त्यांचा दास झालो. हनुमंत पुढे म्हणतो, माझ्या श्रीरामापुढे तुझी काय कथा असणार? आता तू तुझा चमत्कार मला दाखव. असे हनुमंताचे बोल ऐकून मच्छिंद्र म्हणाला, तुझी काय कामना आहे? मी तुझ्या कोणत्या परीक्षेस पात्र होऊन दाखवू ते मला सांगावे. तेव्हा मारुतीने भीम शरीर धारण केले व उड्डाण केले. अंतराळातून मोठमोठे पर्वत तो खाली फेकत आकाशातून उडत जाऊ लागला. असे 2-3दा करून मारुती दमून गेला आणि म्हणाला की तुम्ही मला थोपवून दाखवावे. तेव्हा मच्छिंद्राने स्थिर नजर करून वातप्रेरक मंत्रशक्ती त्या पर्वतावर सोडली. तेव्हा पर्वत अधांतरीत तसाच स्थिर झाला. शेवटी त्याच्या दोन्ही हातांवर पर्वत तसाच स्थिर असताना नाथांनी समुद्राचे पाणी वायुमंत्राने त्याच्यावर सोडून त्याला खाली उतरण्यास मदत केली. तो पर्वत त्या ठिकाणी स्थिर करून हनुमंताची देहावस्था नीट केली व त्याचे चलनवलन चालू केले. तेव्हा हनुमंत नाथांजवळ येऊन म्हणाला, तुम्ही धन्य आहात. त्याचवेळी आकाशवाणी हनुमंताला ऐकू आली, हे वायुसुता, तुझे बळ मच्छिंद्राच्या शक्तीपुढे चालणार नाही. अरे, ज्याने तुझा पिता पवन त्याला बांधले, स्थिर केले, त्याला तुझे कसले भय असणार? तेव्हा हनुमंत नाथांना वंदन करून म्हणाला, तुमची मंत्रशक्ती अघटित आहे. अरे, ह्या 5 मंत्रशक्ती ज्याला प्रसन्न आहेत त्याच्या सर्व देवता दासी बनतात. हे नाथांचे बोल ऐकून हनुमंताने त्यांना परत वंदन केले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे वायुसुता, तरीसुद्धा तुझे सख्य मला प्रिय आहे. हे नाथा, जसा शुक्राचार्याने दानवांसाठी आपल्या शक्तीचा उपयोग करून त्यांचा कार्यबोजा आपल्या शिरावर घेतला, तसा तुमच्यासाठी हा मरुत मारुती सर्व शक्ती खर्च करील. विधीच्या संकटात विष्णूने मत्स्यावतार धारण केला, तसे तुमच्या कार्यार्थ मी माझी शक्ती पणाला लावीन. असे वरदरत्न मारुतीने नाथांना देऊन पुढे तीर्थाटनास जाण्याचा मार्ग मोकळा केला. नाथ म्हणतात, हे हनुमंता, माझ्या मनात एक शंका आली आहे. नाथ, कोणती शंका तुमच्या मनात आहे? असे वायुसुताने विचारताच नाथ म्हणतात, हे वायुसुता, तू सर्वज्ञ मूर्ती आहेस. आयुष्य भविष्य जाणकार तू असून माझ्याजवळ वादविवाद का केलास? तुझी माझी भेट पूर्वीच झालेली तू कशी विसरलास? मला शाबरी विद्यावंत वर देण्यास तू मजजवळ भांडण का केलेस? तेव्हा हनुमंत म्हणतो, अहो, तुम्ही सेतुबंधात स्नान करीत होतात, तेव्हाच मी तुम्हाला ओळखले व तुमच्याजवळ आलो. तुम्ही कवी नारायणाचा अवतार एका मच्छीच्या पोटी घेतलास हे मला माहीत होते. तरी पण तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्याची मला उत्सुकता होती. शाबरी विद्येचा वर मिळून तुम्ही सर्वज्ञ आहात हे सुद्धा मला माहीत होते. परंतु पुढील काळात तुम्हाला फार मोठे कार्य करावयाचे आहे. त्यावेळी तुमचा टिकाव लागावा म्हणून सुद्धा तुमची परीक्षा घेण्याचा हेतू माझ्या मनात आला. हे मच्छिंद्रनाथा, तू आता येथून स्त्री राज्यात शैल्य देशात जावे. जाण्यापूर्वी माझे ध्यान करण्यास विसरू नकोस. तेथे पुरुष प्रवेश बंदी आहे हे सुद्धा विसरू नकोस. तुझ्या दर्शनाने मी आनंदित झालो आहे. माझ्या मस्तकावरील ओझे उतरविणे आता तुझे काम आहे. तेव्हा नाथ म्हणतात, अरे, असा ऋणी कशाला होतोस? माझ्या सर्व कामांत तू मला सहाय्यक आहेस ना, मग आभार कसले? तेव्हा हनुमंत म्हणतो, नाथा, आम्ही श्रीरामाचे दास बनलो. अशोकवनात पतिव्रता सीतेला पाहून आम्ही लंकापती मारविला. सीतेला घेऊन अयोध्येला जाताना सीतेच्या मनात एक कामना वेधली होती. ती म्हणाली की तुझ्यासारखा रामदास या धरणीवर नाही,
परंतु तू ब्रह्मचारी असल्यामुळे तुला कांता, धन, सुत, घर या सर्व सुखांपासून वंचित राहावे लागत आहे. तेव्हा मी गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी तिची इच्छा सीतामाईने माझ्याजवळ व्यक्त केली होती. मी तिला नकार न देता मी तिची कामना पूर्ण करावी अशी मला तिने विनंती केली. हे नाथांना सांगताना मारुतीचे मुख म्लान झाले होते. तो मोठ्या धर्मसंकटात पडला होता. त्याने सीतेला काहीच उत्तर दिले नव्हते. तो सरळ येऊन रामापुढे बसला. तेव्हा त्याचा दुःखी चेहरा पाहून रामाने विचारले, हे हनुमंता, तुझा चेहरा असा दुःखी का दिसत आहे? तेव्हा मारुतीने सर्व कथा रामराला निवेदन केली. सर्वज्ञानी अंतरसाक्षी रामाने त्याला सांगितले, तू दुःखी होऊ नकोस. त्या स्त्री राज्यात सर्व स्त्रिया तुझ्याच कांता आहेत. कृत, त्रेता, द्वापार, कली ही एक युग चौकडी असून या सर्व युगांत तुझा जन्म आहे. मी स्वतः श्रीरामही तुझ्यासारखाच प्रत्येक युगात अवतार घेत आहे. तरी आता या कलियुगात त्या स्त्री राज्यात तुला जावे लागेल. हे ऐकताच मारुतीने त्याला प्रश्न केला की ही माझी कसोटीच आहे का? तेथे सर्व कामरती असताना मी ब्रह्मचारी तेथे कसा जाऊ? तेव्हा श्रीराम म्हणाले, अरे, तुझ्या भुभुकाराने त्या स्त्रिया गरोदर होतील. त्याने तुझे ब्रह्मचारी व्रत किंचितही कमी होणार नाही. तेव्हा तू निश्शंक राहावे. हे रामाचे बोल ऐकून मारुतीने त्या देशात जाण्याचे कबूल केले. तरी पण काही मार्ग सुचतो का याचा तो विचार करीत होता. त्या स्त्री राज्यात नृपती म्हणून एक मेनका नावाची स्त्री राज्य करीत होती. तिचे स्त्रीदूत बरेच होते. ते सर्वकडील वार्ता तिला येऊन सांगत असत. एकदा एका स्त्रीदूताने सर्वत्र फिरून बातमी आणली. ती बातमी मेनकाला सांगताना ती म्हणाली, ह्या पृथ्वीवर सर्व देवदानव, मानव, पशुपक्षी सर्व प्राणी मात्र इंद्रिय सुख भोगत जगत आहेत. मग त्या नृपतीने मनात कामवासना धरून प्रत्यक्ष वायुनंदन मारुतीला ती वासना वायूद्वारे अर्पण केली. ते इंद्रिय सुख आम्ही स्त्रियांनी भोग घ्यावे अशी इच्छा धरून तिने 12 वर्षे काढली. तिचे शरीर थकले होते. एकदा एका स्त्रीदूताने तिला येऊन सांगितले की वायुनंदन हनुमंत आपल्या देशाजवळ आला आहे. हे ऐकताच तिला अत्यानंद झाला. ती मेनका मनोमन म्हणाली, हे वायुनंदना, तुझ्या भुभुकाराने आम्हा स्त्रियांची कामपूर्ती होणार आहे. आम्ही गर्भिणी होऊन मातृसुखही अनुभवू शकणार आहोत. आम्ही सर्व स्त्रिया तुला आमचा प्राणसखा म्हणून जय जयकार करणार आहोत. तेव्हा आमची ही कामना तू पूर्ण कर. जी सुख पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्र जीव भोगत आहेत, त्या सुखापासून आम्ही मात्र वंचित आहोत. जेव्हा वायुनंदनाच्या कानावर हे सर्व बोल आले, तेव्हा तो म्हणाला, हे स्त्रियांनो, मच्छिंद्र नामे एक श्रेष्ठ नाथयोगी तुमच्या नगरीत येऊन तो श्वासोक्त रतिकामेने तुम्हाला शांत करून ही इच्छा पूर्ण करील. त्याचवेळी मच्छिंद्र त्या देशाच्या जवळ पोहोचला. हनुमान व त्याची भेट झाली तेव्हा हनुमानाने त्याला तेथील ललनांची ती कामना पूर्ण करण्याची विनंती केली व म्हणाला, हे मच्छिंद्रा, तुला माहीत आहे की मी ब्रह्मचारी आहे. हे माझे व्रत मला नष्ट करावयाचे आहे. स्त्री संग हा निंद्य आहे म्हणून तुझ्या पंथातील अनेक योगी माझा तिरस्कार करतील. तरी हे काम तू करावेस. श्रीरामाने भुभुकारे ब्रह्मचर्य नष्ट होत नाही असे मला सांगितले आहे. तेच मी तुला सांगतो.